सुरुवात करणार आहोत बेटा. ठीक आहे. हे कोण आहेत? ऐश्वर्या जपे, अमोल गीते, प्रज्ञा काळवागे, प्रीतम होन. तुम्हाला मी अगोदर सांगितले, लक्षात येत नाही का तुमच्या? अजून मुलं? ओके, ठीक आहे अमोल, इट्स ओके. ठीक आहे, आपण आता आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. आपण मागच्या लेक्चरला विपणन मिश्र ही संकल्पना अभ्यासलेली आहे. त्यामध्ये विपणन मिश्राचे जे 4 घटक होते, उत्पादन, किंमत, वितरण मार्ग, त्याला आपण स्थान म्हटलेलं आहे, आणि विक्रय वृद्धी. 4 P's ऑफ मार्केटिंग मिक्स असं आपण त्याला म्हटलं होतं. प्रोडक्ट, प्राइस, प्लेस अँड प्रमोशन अशा त्या संकल्पना आहेत. आणि मग या विपणन मिश्रामध्ये जे 4 घटक समाविष्ट होतात, या 4ही घटकांचा कसा परस्पर संबंध असतो हे आपण त्या ठिकाणी पाहिले. आणि हे 4 घटक जे आहेत उत्पादन विपणन मिश्रामध्ये, ते कसे परस्पर अवलंबी आहेत, एकमेकांवर डिपेंड आहेत, हे आपण पाहिले. उदाहरणार्थ, उत्पादन झाल्यानंतरच त्या उत्पादनामध्ये उत्पादित झालेल्या वस्तूंची किंमत ठरवता येते. किंमत ठरवल्यानंतर वस्तू विक्रीसाठी पाठवता येते, त्याला आपण प्लेस म्हणतो. आणि वस्तूंचं उत्पादन झाल्यानंतर किंवा वस्तूंची किंमत ठरल्यानंतरच विक्रय वृद्धीच्या ज्या योजना आहेत, त्या योजना आपल्याला निर्माण करता येतात. म्हणजे वस्तूचं उत्पादन झाल्यापासून वस्तू ग्राहकाच्या ताब्यात मिळेपर्यंत उत्पादक ते ग्राहक हा वस्तूंचा जो प्रवास संचलित होत असतो, या प्रवासामध्ये विपणन मिश्राचे जे 4 घटक आहेत ते युजफुल ठरतात. उत्पादन असेल, किंमत असेल, विक्रय वृद्धी असेल, किंवा वितरण मार्ग असतील, किंवा त्याला स्थान आपण म्हटलंय प्लेस असं म्हटलं होतं. ठीक आहे, 2 टॉपिक आपले संपलेले आहेत मित्रांनो. एकूण 4 टॉपिक फर्स्ट टर्म साठी आपले आहेत, तर त्यातले 2 टॉपिक संपलेत. आज आपण तिसऱ्या टॉपिकला सुरुवात करतो. तिसऱ्या टॉपिकचं टायटल आहे उत्पादन मिश्र आणि किंमत मिश्र. बरोबर, तुम्ही इथे पाहताय प्रोडक्ट मिक्स अँड प्राइस मिक्स. तर त्यात या प्रकारामध्ये 2 संकल्पना आहेत. कोणत्या? फर्स्ट वन उत्पादन मिश्र and नेक्स्ट वन किंमत मिश्र. बरोबर, प्रोडक्ट मिक्स अँड प्राइस मिक्स या दोन्ही संकल्पना स्वतंत्रपणे या प्रकारात आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यातली पहिली संकल्पना आज आपण अभ्यासाला घेतलेली आहे, ती म्हणजे उत्पादन मिश्र, प्रोडक्ट मिक्स. ओके, तर काय आहे ही संकल्पना, या संकल्पनेचा अर्थ काय असेल, व्याख्या काय आहे, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, उत्पादन मिश्र या संकल्पनेचा अर्थ आपण समजावून घेऊयात. उत्पादन मिश्र म्हणजे काय? बघा, इथे तुम्ही पाहत असाल, व्यवसाय संस्थेच्या वर्गीकृत उत्पादनांची यादी म्हणजे उत्पादन मिश्र होय. वर्गीकृत उत्पादनांची यादी. वर्गीकृत म्हणजे काय? स्वतंत्रपणे उत्पादित केल्या जाणाऱ्या त्या उत्पादनांना स्वतंत्र ओळख असते. एक व्यवसाय संस्था असेल तर अशी व्यवसाय संस्था एका वेळेला फक्त एकाच वस्तूचं उत्पादन करते असं नाही, कमीत कमी एका वस्तूचं उत्पादन करते, हे बरोबर आहे. पण त्या व्यवसाय संस्थेने एकाच वेळेला फक्त एकाच वस्तूचं उत्पादन करावं असं काही बंधन नाही. तुम्ही पाहताय की आज औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठमोठ्या उद्योगांची निर्मिती झालेली आहे. या उद्योगांमार्फत, एका उद्योगामार्फत अनेक प्रकारच्या वस्तू, अनेक प्रकारच्या आणि अनेक वापराच्या, अनेक उपयोगाच्या वस्तू निर्माण केल्या जातात. त्या कशा आणि काय आपण पुढे शिकणार आहोत. तात्पर्य काय आहे की व्यवसाय संस्था एकच आहे. समजा एखादा उद्योजक आहे आणि त्याने सुरुवातीला एका वस्तूच्या उत्पादनाने व्यवसाय संस्था सुरू केली. उदाहरणार्थ, शूजची निर्मिती असेल, शूज निर्मितीचा कारखाना आहे, त्याला प्रोडक्ट ब्रँड जो आहे, नाममुद्रा, चिन्हांकन म्हणूयात, ते पण ठरवून दिलं, आणि मग त्या चिन्हाचा वापर करून शूज निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. या उद्योग व्यवसायामध्ये त्या उत्पादकाला नफा मिळू लागला. दिवसेंदिवस भांडवलाची निर्मिती होऊ लागली नफ्याच्या प्रमाणातून, आणि त्यामुळे
उत्पादकाकडे भांडवल यायला लागलं, भांडवल जमा झालं आणि त्या भांडवलातून त्या उत्पादनाने दुसरं उत्पादन सुरू केलं. म्हणजे पहिलं उत्पादन सुरूच आहे, शूजचं उत्पादन. दुसरं उत्पादन त्यांनी ट्रॅव्हल बॅग म्हणूयात, त्या ट्रॅव्हल बॅगची निर्मिती करण्यासाठी सुरुवात केली. म्हणजे बघा, उत्पादक एकच आहे, व्यवसाय संस्था एकच आहे, ब्रँड एकच आहे, नाममुद्रा म्हणजे चिन्ह वस्तूचं एकच आहे. म्हणजे तो जो उद्योजक आहे त्याने आपल्या कंपनीसाठी एक नाममुद्रा ठरवलेली असते. पण त्या नाममुद्रेच्या अंतर्गत एका वेळेला तो एकापेक्षा जास्त वस्तूंची निर्मिती करतो. आणि जेव्हा उत्पादक एकाच व्यवसाय संस्थेमध्ये किंवा एकाच व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून एकापेक्षा जास्त वस्तूंचं उत्पादन करतात, त्याला उत्पादन मिश्र असे म्हणतात. लक्षात घ्या, प्रॉडक्ट मिक्स म्हणजे अनेक प्रकारची उत्पादनं एकत्रित म्हणजे तुम्ही म्हणाल एकाच ठिकाणी काय नाही. उत्पादनाचं जे आपण म्हणूयात मॅन्युफॅक्चरिंग प्लेस असेल, कारण प्रत्येक उत्पादनाची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ही वेगळी असते, उत्पादन प्रक्रिया. आणि सगळ्या उत्पादनांची उत्पादन प्रक्रिया एकच असेल असं नाही. म्हणून एका ठिकाणी म्हणजे एकाच उत्पादनाच्या विभागामध्ये सगळी उत्पादनं उत्पादित केली जातात असं मला म्हणायचं नाहीये. स्वतंत्रपणे उत्पादनाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली असते. मात्र तात्पर्य काय, उद्योग संस्था किंवा व्यवसाय संस्था एक असते आणि त्या व्यवसाय संस्थेमार्फत एकाच वेळेला अनेक उत्पादनांची निर्मिती केली जाते. त्याला म्हणत आपण उत्पादन मिश्र. म्हणजे एकाच वेळेला संघटनेने अनेक उत्पादने उत्पादित केलेली असतात. वर्गीकृत उत्पादनांची यादी म्हणजे स्वतंत्र म्हणजे असे अनेक उत्पादनं असतात, ते स्वतंत्र उत्पादनं म्हणून ओळखली जातात. त्याला वर्गीकृत उत्पादनांची यादी असं म्हणतात. उदाहरणार्थ उत्पादन क्रमांक 1, उत्पादन क्रमांक 2, उत्पादन क्रमांक 3. मग 1 म्हणजे काय? मी शूज म्हटलं होतं. शूजची निर्मिती करणारे ते झालं एक उत्पादन. ट्रॅव्हल बॅगची निर्मिती दुसरं उत्पादन. लॅपटॉपची निर्मिती तिसरं उत्पादन. संगणकाची निर्मिती चौथं उत्पादन. बघा, उद्योग व्यवसाय एकच आहे, पण या उद्योग व्यवसाय संस्थेमार्फत एका वेळेला अनेक उत्पादने उत्पादित केली जातात. म्हणजे एकापेक्षा जास्त उत्पादनं त्या ठिकाणी असतात आणि म्हणून अशा उत्पादनांचं मिश्रण त्या ठिकाणी होतं. म्हणून त्याला म्हटलेलं आहे उत्पादन मिश्र. एक गोष्ट लक्षात घेणं अभिप्रेत आहे. ती कोणती? की अनेक उत्पादनं घेतात, बरोबर? म्हणजे एका उद्योग संस्थेमध्ये एखाद्या विशिष्ट एक्स या वस्तूची निर्मिती होत असेल, तर दुसऱ्या उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा एक्स याच वस्तूची निर्मिती होते असं नाही. प्रत्येक उत्पादक किंवा उद्योजक आपल्याला हवं ते उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे ग्राहकांच्या वापरासाठी उपभोग्य वस्तू ज्या असतील, त्या वस्तूंच्या निर्मितीसाठी उद्योजक उत्पादन संस्थेची निर्मिती करतात. त्यामुळे प्रत्येक उत्पादकाचं उत्पादन हे स्वतंत्र असू शकतं. पण एकच उत्पादक आहे, व्यवसाय संस्था एकच आहे आणि या व्यवसाय संस्थेने अनेक उत्पादने उत्पादित केलेली असतात. त्याला आपण उत्पादन मिश्र म्हणूयात. त्याला एक मराठीमध्ये टिपिकल शब्दप्रयोग आहे. काय? एकाच छताखाली अनेक वस्तूंची निर्मिती करणे किंवा एकाच छताखाली अनेक वस्तूंचं उत्पादन करणे. तुम्हाला असे अनेक उत्पादक माहिती असतील. रिलायन्स ग्रुप आहे बघा. रिलायन्स ग्रुपचं कुठलं तरी एकच प्रोडक्ट आहे असं नाही. रिलायन्सचं ब्रँड नेम ठरलेलं आहे. त्याची मुद्रा, मी चिन्हांकन जे म्हटलं ते ठरलेलं आहे. पण त्या रिलायन्स ग्रुप मार्फत अनेक प्रकारच्या वस्तू व सेवांचा, आता मी सेवा का म्हटलोय, तर तुम्ही पाहताय की जिओ ही सेवा आहे, इंटरनेटची सेवा. तर वस्तू आणि सेवांचं एकाच छताखाली म्हणजे एकाच ब्रँड नेम खाली उत्पादन केलं तर तो उद्योजक किंवा उत्पादक जो आहे तो एकच असतो. बघा, रिलायन्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, बरोबर ना? म्हणजे त्या टायटल अंतर्गत अनेक उत्पादनं उत्पादित केली जातात. त्याला म्हणूयात आपण उत्पादन मिश्र. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल की एकच व्यवसाय संस्था असते आणि या व्यवसाय संस्थेमध्ये एकाच छताखाली अनेक प्रकारची उत्पादनं उत्पादित केली जातात. जेव्हा एकच कंपनी अनेक प्रकारच्या बघा जेव्हा एकच कंपनी अनेक प्रकारच्या व अनेक उपयोगाच्या वस्तूंचे उत्पादन करते. बघा, अनेक प्रकारच्या आणि अनेक उपयोगाच्या. बघा, ग्राहकांना हव्या असणाऱ्या वस्तू एकाच वेळेला फक्त एकच वस्तू वापरतात ग्राहक असं नाही. ठीक आहे, एका वेळेला ते एकाच वस्तूचा वापर करतात, पण दिवसभरामध्ये ग्राहकांना अनेक उपयोगासाठी अनेक प्रकारच्या वस्तूंची आवश्यकता असते. कारण दिवसामध्ये दिनक्रम असतो. दिनचर्या पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना अनेक वस्तूंचा वापर, उपभोग त्या ठिकाणी करावा लागतो, उपभोग घ्यावा लागतो आणि त्यामुळे ग्राहकांना अनेक वस्तूंची आवश्यकता असते. म्हणून म्हटले ते जेव्हा एकच कंपनी अनेक प्रकारच्या व अनेक उपयोगाच्या वस्तूंचे उत्पादन करते, तेव्हा ही सर्व उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातात. त्यास उत्पादन मिश्र असे म्हणतात. आता ही सर्व उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातात. कोण उपलब्ध करून देतो? उत्पादक.
उत्पादक एकच आहे, पण तो अनेक प्रकारची उत्पादनं आणि अनेक उपयोगाची उत्पादनं उत्पादित करतो आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये आणि ती विक्रीसाठी उपलब्ध करून देतो. अशी उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध आहेत याचा अर्थ काय? उत्पादन मिश्र त्या ठिकाणी ही संकल्पना अस्तित्वात येते. म्हणजे एकाच वेळेला अनेक उत्पादनं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ग्राहकांना त्यांची खरेदी करता येते आणि म्हणून त्याला म्हटलंय अशी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देणे त्यास उत्पादन मिश्र असे म्हणतात. एकाच कंपनीची ही सर्व उत्पादने एकमेकांशी संबंधित असतातच असं नाही. उदाहरणार्थ समजा एक उत्पादन केलंय आणि ते उत्पादन दुसऱ्या उत्पादनाशी निगडीत असेलच असं नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं शूजचं उत्पादन, बरोबर? शूज त्याचा उपयोग वेगळा आहे. त्यानंतर मी दुसरं उदाहरण कशाचं दिलं होतं? शूज नंतर ट्रॅव्हल बॅग. आता शूज आणि ट्रॅव्हल बॅगचा फारसं कोरिलेशन नाहीये. ठीक आहे, तुम्ही म्हणाल शूज घालून मग ट्रॅव्हल बॅग हातात घेऊन ट्रॅव्हलिंगला जाऊयात. ठीक आहे, प्रश्न तो नाही. पण शूजचं उत्पादनाची प्रक्रिया वेगळी असते, ट्रॅव्हल बॅगच्या उत्पादनाची प्रक्रिया वेगळी असते. त्यानंतर मी संगणक सांगितलं. संगणकाचा वापर वेगळाच आहे, वेगळ्याच कामासाठी आहे. म्हणजे जी उत्पादनं केली जात असतील ती उत्पादनं कोरिलेट करतीलच, एकमेकांशी संबंधित असतीलच असं नाही. उदाहरणार्थ पेनचं उत्पादन, पुन्हा पेनचं उत्पादन हाती घेतलं म्हणजे शूजचा वापर वेगळ्या कामासाठी केला जातो, पेनचा वापर वेगळ्या कामासाठी केला जातो, लॅपटॉपचा वापर संगणकाचा म्हणून वेगळ्या कामासाठी केला जातो, ट्रॅव्हल बॅगचा वापर वेगळ्या कामासाठी केला जातो, बरोबर? नोटबुक्सची निर्मिती वेगळ्या कामासाठी असते, घरगुती वापरासाठी तुमचं थर्मस असेल, फ्रीज असेल, कम्प्युटर, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या वेगवेगळ्या उपयोगाच्या आहेत. त्यामुळे उत्पादकाने ज्या वस्तूंची निर्मिती केली जाते उत्पादकामार्फत त्या सगळ्या वस्तू एकाच छताखाली ज्या उत्पादित केल्या जातात त्या परस्पर संबंधी असाव्याच असं काही बंधन नाही. त्या एकमेकांना अजिबात कोरिलेट सुद्धा करू शकत नाहीत. काही वस्तू ह्या ग्राहकोपयोगी म्हणजे चैनीच्या वस्तू सुद्धा असू शकतात, काही वस्तू दैनंदिन वापराच्या सुद्धा असू शकतात. त्यामुळे त्यामध्ये व्हेरिएशन असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या वापराच्या वस्तू असू शकतात. उत्पादकाला असं कोणतंच नैतिक बंधन नाही की त्याने याच वस्तूंचं उत्पादन करावं. उदाहरणार्थ त्याने आता चहाची निर्मिती करण्याचा व्यवसाय टाकला, बरोबर? परिवार चहा असं गृहीत धरूयात. मग चहाची निर्मिती करताना त्याला दुसरं एखादं उत्पादन घ्यायचंय, मग त्याने काय करायचं? चहा म्हणजे आपण जो चहा समजतो तो चहा नाही. चहा म्हणजे फक्त ती पावडर चहाची. बरं, तुम्ही घरी जो चहा करता त्या चहासाठी कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते? चहा पावडर म्हणत आपण त्याला. त्यानंतर साखर, बरोबर? काही लोक मिल्क पावडरचा वापर दुधासाठी त्या ठिकाणी करतात. मग असं काही बंधन आहे का ज्या उत्पादकाचं चहा निर्मितीचा किंवा चहा पॅकिंग करण्याचा व्यवसाय आहे त्याने साखरेचीच निर्मिती केली पाहिजे? असं काही नैतिक बंधन नाही. म्हणजे त्या वस्तू ज्या उत्पादित केल्या जातात त्या कोरिलेट करत नाहीत, त्यांचा परस्परांशी अजिबात संबंध नसतो. जर चहाचं उत्पादन केलं तर दुसऱ्या ठिकाणी तो हळद पावडरचं उत्पादन करू शकतो, मिरची मसाल्यांचं उत्पादन करू शकतो. म्हणजे असं काही नैतिक बंधन नाहीये त्याला की त्याने अमुक वस्तूंचंच उत्पादन केलं जावं. तुम्हाला सुद्धा उत्पादक व्हायचं असेल आणि तुमच्या मनात एखादी संकल्पना आली असेल, उद्योजकीय संकल्पना, तर तुम्ही 100% ती अंमलात आणू शकता. तसं असं बंधन नाहीये काय की तुम्ही अशा प्रकारचाच उद्योग केला पाहिजे, तुम्ही याच वस्तूंची निर्मिती केली पाहिजे, असं कुठलंही नैतिक बंधन नाही. प्रत्येक उद्योजक आपल्याला आवडेल, जास्तीत जास्त नफा मिळवून देईल अशा प्रकारचं उत्पादन तो हाती घेतो आणि त्यापासून नफा मिळवण्याचं काम करतो. आणि हे क्षेत्र तुम्हा आम्हासाठी सगळ्यांसाठी खुलं आहे. ते आव्हान करते आपल्याला. आवाहन म्हणजे उद्योजक व्हा, वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करा, वस्तू विक्रीचा फायदा घ्या, नफ्याच्या स्वरूपातून भांडवल निर्मिती करा, असं आवाहन उद्योग क्षेत्रामार्फत केलं जातंय. म्हणून तुम्हा सगळ्यांना माझं एक आवाहन आहे, कळकळीची विनंती आहे की आपण उद्योगाविषयीची जी संकल्पना मनात ठेवलेली आहे की उद्योजक होण्यासाठी खूप भांडवल लागतं, फक्त श्रीमंत लोकच उद्योगांची निर्मिती करू शकतात असं अजिबात नाही. सर्वसामान्य लोक सुद्धा, आता मी जे रिलायन्स ग्रुपचं नाव घेतलं, रिलायन्स ग्रुपचे फाउंडर कैलासवासी धीरूभाई अंबानी हे नोकरी करत होते. त्यानंतर नोकरी करता करता त्यांनी जुन्या फोर व्हीलर्स विकून खरेदी करून त्या विकल्या. म्हणजे रिपेअर्स अँड मेंटेनन्सचं ते काम करायचे एका गॅरेजमध्ये.
आणि मग त्यांनी हळूहळू शून्यातून विश्वाची निर्मिती केली. आज जगामध्ये रिलायन्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज महासत्ता बनलेला आहे. श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये हे उद्योग जाऊन पोहोचले आहेत, श्रीमंत उद्योगांच्या यादीमध्ये. आणि त्यांचे उद्योजक प्रोप्रायटर्स म्हणत ते सुद्धा श्रीमंतांच्या यादीमध्ये जाऊन बसले. पण सुरुवात जेव्हा केली तेव्हा शून्यातूनच झालेले आहे. धीरूभाई अंबानींनी जे रोपटं लावलं त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय आणि त्याला खूप वर्षांचा कालावधी गेलेला आहे. मात्र त्यातून मला सांगायचं इतकंच आहे की तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल तर असं काही बंधन नाहीये की तुम्ही याच वस्तूंची निर्मिती केली पाहिजे आणि तुमच्याकडे इतकंच भांडवल असलं पाहिजे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने उपाययोजना करून भांडवलाचं नियोजन करून उद्योगाची निर्मिती करू शकतात. या उत्पादन मिश्र या संकल्पनेमध्ये मला एकच सांगायचंय की एकाच वेळेला एकच उत्पादक अनेक वस्तूंची निर्मिती एकाच छताखाली करतो, त्याला उत्पादन मिश्र आपण असं संबोधलेलं आहे. शेवटचं वाक्य जे होतं त्याचा अर्थ तुम्हाला समजला काय? एकाच कंपनीची ही सर्व उत्पादने एकमेकांशी संबंधित असतातच असं नाही. ती उत्पादनं एकमेकांना कोरिलेट करत नाहीत किंवा कोरिलेट केलंच पाहिजे. त्यांचा परस्पर संबंध असलाच पाहिजे असं काही बंधन नाही. उदाहरणार्थ कंपनी दूरदर्शन संच, फ्रीज, वॉशिंग मशीन, फर्निचर, टूथपेस्ट, साबण इत्यादी वस्तूंचे उत्पादन करते. तेव्हा ही सर्व उत्पादने एकमेकांशी निगडीत किंवा परस्पर संबंधी असतातच असं नाही. बघा, दूरदर्शन संच म्हणजे टेलिव्हिजन, त्याचा वापर वेगळा आहे. फ्रीजचा वापर वेगळा आहे. वॉशिंग मशीनचा वापर वेगळा आहे. फर्निचरचा वापर वेगळ्या कारणासाठी आहे. टूथपेस्ट वेगळ्या कारणासाठी वापरली जाते. साबणाचा वापर वेगळा आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या वस्तू ज्या आहेत ना त्या वेगवेगळ्या उपयोगाच्या आणि वापराच्या आहेत. म्हणजे वॉशिंग मशीन आणि फर्निचर यांचा तुर्तास काही संबंध नाही. फर्निचरचा वापर वेगळा आहे. म्हणजे वॉशिंग मशीनला फर्निचर हे उत्पादन अजिबात कोरिलेट करत नाही किंवा त्यांचा परस्पर संबंध नसतो. मात्र इथे उत्पादक किंवा कंपनी जी आहे ती एकाच छताखाली अशा वस्तूंची कोरिलेशन नसलेल्या वस्तूंची निर्मिती करू शकते. मग मी काय म्हटलंय? दूरदर्शन संच, फ्रीज, वॉशिंग मशीन, टूथपेस्ट, फर्निचर, साबण इत्यादी वस्तूंचे उत्पादन केल्यानंतर ही सर्व उत्पादने एकमेकांशी निगडीत असतातच किंवा परस्पर संबंधी असतातच असं नाही. कंपनी मार्फत उत्पादित केल्या जात असलेल्या वस्तू या वेगवेगळ्या उपयोगाच्या व वेगवेगळ्या वस्तूंच्या गटातील असू शकतात किंवा असतात. वेगवेगळ्या उपयोगाच्या आणि वेगवेगळ्या वस्तूंच्या गटातील. बघा, दूरदर्शन संच हा एक वस्तूंचा गट आहे, म्हणजे दूरदर्शनची निर्मिती. मग आता तुम्ही बघा, दूरदर्शन किंवा टेलिव्हिजन निर्माण करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्या ज्या वस्तू निर्माण करतात त्या वस्तूंचा एक गट निर्माण होतो. कारण दूरदर्शन या नावाने त्या सगळ्या वस्तूंना ओळखलं जातं. त्या वस्तूंचा गट असतो स्वतंत्रपणे. फ्रीज निर्माण करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. मग फ्रीज या वस्तूंचा एक स्वतंत्र गट त्या ठिकाणी निर्माण होतो. आपण आता उत्पादन मिश्रची व्याख्या पाहूया. व्याख्या पाहण्या अगोदर जो अर्थ आपण पाहिला तो समजलाय का? सगळ्यांना समजलाय का? काय उत्पादन मिश्र म्हणजे काय? की एकच उत्पादक आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये एकाच वेळी अनेक वस्तूंची निर्मिती करतो आणि या वस्तू ग्राहकांना विक्रीसाठी एकत्र ठेवतो. व्हेरी गुड, समजले. बोरसे दीपाली, विवो 1820. बाळांनो, मी तुम्हाला अगोदर सांगितलं ना, तुमचा मोबाईलचा नंबर आता कसं समजावं मी तुमचं नाव काय आहे? ठीक आहे, लक्षात घ्या. ओके, समजले सगळ्यांना. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता व्याख्या बघूयात आपण. अगदी अर्थ आणि व्याख्या या दोन्ही गोष्टी समसमान असतात. व्याख्या आहे उत्पादन मिश्रची. उत्पादन मिश्र म्हणजे वस्तू वा उत्पादनाचा असा संच. बघा, वस्तू वा उत्पादनाचा असा संच की जो विपणनकर्त्याने विक्रीसाठी ग्राहकांना किंवा ग्राहकास उपलब्ध करून दिला आहे. बघा, विक्रीसाठी नाही, इथे खरेदीसाठी म्हणणं अपेक्षित आहे. इथे मी खरेदीसाठी लिहितो. ग्राहकांना खरेदीसाठी. ठीक आहे. लक्षात घ्या, उत्पादन मिश्र म्हणजे वस्तू वा उत्पादनाचा किंवा वस्तू व सेवांचा असा संच की जो विपणनकर्त्याने ग्राहकांच्या खरेदीसाठी ग्राहकांना उपलब्ध करून दिला असतो. वस्तूंचा किंवा उत्पादनाचा संच. संच म्हणजे काय? एकाच वेळेला अनेक वस्तू. आणि हा संच म्हणजे उत्पादन मिश्र.
एकाच उत्पादनाने एका वेळेला ज्या अनेक वस्तू निर्माण केलेल्या आहेत त्या उत्पादनांचा संच किंवा त्या वस्तूंचा संच म्हणजे उत्पादन मिश्र. संकल्पना अतिशय सोपी आहे. प्रोडक्ट मिक्स is a full set of products and items offered for sale by a marketer to the buyer. बरोबर? म्हणजे उत्पादकाने ग्राहकांना खरेदीसाठी जो वस्तू व सेवांचा संच उपलब्ध करून दिलेला असतो त्याला आपण उत्पादन मिश्र असं म्हटलेलं आहे. तुम्ही उत्पादन मिश्र म्हणजे वस्तू व उत्पादनाचा संच किंवा वस्तूंचा संच असं त्या ठिकाणी म्हणू शकता. आणि संच म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एका वेळेला त्या ठिकाणी एकच वस्तू नसते, अनेक वस्तू त्या ठिकाणी असतात. व्हेरी गुड. आता पुढे दुसरी व्याख्या आहे, अनेक व्यवसाय संस्था विविध प्रकारच्या वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. बघा, अनेक व्यवसाय संस्था विविध प्रकारच्या वस्तू व सेवांचे उत्पादन करतात हे आपण जाणतो. या व्यवसाय संस्था आपल्या उत्पादनात नवनवीन वस्तूंचा समावेश करीत जातात. बघा, मी तुम्हाला अगोदरच म्हटलंय की एखाद्या उत्पादकाने एका वस्तूच्या उत्पादनापासून व्यवसाय संस्थेची निर्मिती केली, स्थापना केली. बरोबर? व्यवसाय संस्थेची स्थापना झाल्यानंतर सातत्याने वस्तू उत्पादनाचं आणि वस्तू विक्रीचं कार्य सुरू असतं आणि त्यातून काय होतं, उत्पादकांना व्यावसायिकांना नफा प्राप्त होतो. नफा प्राप्त झाल्यानंतर भांडवलाची निर्मिती होते. भांडवलाची निर्मिती झाल्यानंतर उत्पादक नवीन उत्पादन सुरू करण्याच्या मानसिकतेत असतात किंवा सुरू करण्याचा विचार करतात. कारण भांडवल असतं नवीन उत्पादनाच्या निर्मितीसाठी, जेवढं अपेक्षित आहे तेवढं भांडवल. आणि मग एक वस्तू जिथे निर्माण होत होती किंवा उत्पादित होत होती त्या ठिकाणी दुसऱ्या वस्तूचं उत्पादन सुद्धा उद्योजकाने सुरू केलं. व्यवसाय संस्था आपल्या उत्पादनात नवीन वस्तूंचा समावेश करीत जातात. उद्योजकाने काय केलं, दुसऱ्या वस्तूचं सुद्धा उत्पादन सुरू केलं. नवनवीन वस्तूंचा समावेश करीत जातात म्हणजे काय, दुसऱ्या वस्तूंचा समावेश झाला, कालांतरानं पुन्हा नफा वाढला, भांडवलाची निर्मिती झाली, तिसऱ्या वस्तूचं उत्पादन केलं, चौथ्या वस्तूचं उत्पादन सुरू केलं, पाचव्या प्रकारच्या वस्तूचं उत्पादन सुरू केलं आणि अशा प्रकारे अनेक वस्तूंचं उत्पादन एकच उत्पादक करू लागला. म्हणजे जे उत्पादन उत्पादकाने एका वस्तूने सुरू केलं होतं किंवा एकाच प्रकारच्या वस्तूची किंवा सेवेची निर्मिती करत होता उत्पादक, त्या जागेवर आता उत्पादक नवनवीन आणि अनेक प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन करू लागला आणि त्यामुळे काय झालंय, उत्पादनांचा संच किंवा समूह त्या ठिकाणी तयार झाला. व्यवसाय संस्था ज्या मर्यादित किंवा क्षमतेने या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देतात त्यास उत्पादन मिश्र असे म्हणतात. बघा, विविध वस्तू विक्रीसाठी. आता इथे विक्रीसाठी का म्हटलंय, पहिल्याही व्याख्येमध्ये विक्रीसाठी होतं, मी खरेदीसाठी म्हटले, ग्राहकांच्या खरेदीसाठी आपण तसं अपेक्षित धरूयात. पण इथे विक्रीसाठी का म्हटलंय मला कोण सांगेल? व्यवसाय संस्था ज्या मर्यादित किंवा क्षमतेने या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. विक्रीसाठी उपलब्ध करून देतात याचा अर्थ काय, विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. येस, चॅट बॉक्स मध्ये कोणी मला सांगेल कोण करत असेल ही विक्री? येस, व्हेरी गुड. आपण आन्सर बघूया. उत्पादक विक्री करतो. व्हेरी नाईस. सारी कलाकारे, गोसावी आरती यांनी उत्पादन दिले. हा का हात वरती केले बेटा? उत्पादक. ठीक आहे. इथे काय म्हटले बेटा, एक वाक्य लक्षात घ्या पुन्हा एकदा. व्यवसाय संस्था ज्या मर्यादित किंवा क्षमतेने या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. व्यवसाय संस्था म्हणजे कोण? उत्पादकच असतात ना ते. हे बघा, इथे मात्र आता उत्तर यायला लागलेत. कोण? वैष्णवने उत्तर दिलंय किरकोळ व्यापारी. व्हेरी नाईस. शेळके यांनी उत्तर दिले किरकोळ व्यापारी विक्रेता. गौरी कोळने उत्तर दिले उत्पादक विक्रेते. विवो 1820. त्यानंतर बोरसे दीपाली म्हणते उत्पादक. ठीक आहे, उत्पादकच वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहेत. लक्षात घ्या, व्यवसाय संस्था म्हणजे कोण? उत्पादक. काय करतात? वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. तर जी उत्तर आहेत, विक्रेते, किरकोळ विक्रेता, व्यापारी, ही उत्तर बरोबर आहेत. कारण उत्पादक ज्या वस्तू उत्पादित करतात त्या वस्तूंची विक्री उत्पादक करू शकतातच असं नाही. कारण ग्राहक आणि उत्पादक यांच्यात खूप अंतर असतं. उत्पादकाला आपल्या उत्पादन कार्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं.
त्याने जर वस्तू उत्पादनाऐवजी वस्तू विक्रीकडे लक्ष पुरवलं तर वस्तूचं उत्पादन बंद पडेल किंवा पुरेसं लक्ष तो उत्पादनाकडे देऊ शकणार नाही, राईट. आणि त्यामुळे काय होईल, उत्पादकांना नवीन वस्तू उत्पादित करता येणार नाही जर त्याने विक्रीकडे लक्ष पुरवलं. म्हणून तुम्ही पाहताय आज उत्पादकांनी उत्पादित केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मध्यस्थांची साखळी निर्माण झालेली आहे, बरोबर. मीडिएटर्स म्हणतो आपण त्याला. मग त्यामध्ये औद्योगिक वस्तूंसाठीची वितरण साखळी असेल किंवा ग्राहक उपयोगी वस्तूंची वितरण साखळी असेल, परंतु उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये वितरण साखळी निर्माण झाली, मध्यस्थांची वितरण साखळी म्हणत आपण. म्हणजे उत्पादक फक्त वस्तू उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करतात, वस्तू विक्रीसाठी मात्र मध्यस्थ किंवा मध्यस्थांची साखळी काम करते. मग ते रिटेलर्स असतील, होलसेलर्स असतील, डिस्ट्रीब्युटर्स असतील, हे त्या ठिकाणी काम करतात. दुकानदार, व्हेरी नाईस, रिटेलर्स म्हणूया आपण त्याला. दुकानदार म्हणजे कोण, रिटेलर्स, की जे ग्राहकांना किरकोळ प्रमाणात वस्तूंची विक्री करतात. लक्षात घ्या, व्यवसाय संस्था विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. कोणाच्या विक्रीसाठी, तर व्यापाऱ्यांना. हे बघा, उत्पादक उत्पादन करतो व घाऊक व किरकोळ व्यापारी, व्हेरी नाईस. म्हणजे मध्यस्थांच्या साखळीमध्ये डिस्ट्रीब्युटर्स असतात, होलसेलर्स असतात, रिटेलर्स असतात, आणि हे लोक काय करतात, उत्पादकाकडून किंवा एका विक्रेत्याकडून, व्यापाऱ्याकडून वस्तू खरेदी करतात आणि दुसऱ्या विक्रेत्यांना किंवा ग्राहकांना विकायचं काम करतात. तुम्ही म्हणाल होलसेल व्यापारी उत्पादकाकडून वस्तू खरेदी करतो आणि ग्राहकांना विकतो का, नाही, तर होलसेलरने, घाऊक विक्रेत्याने खरेदी केलेल्या वस्तू किरकोळ विक्रेत्यांना विकतो, तो ग्राहकांना विकत नाही. म्हणजे बघा, उत्पादकाकडून त्यांनी माल घेतलाय आणि तो किरकोळ व्यापाऱ्यांना विकलाय. त्यानंतर होलसेलर्स आणि उत्पादकामध्ये अजून डिस्ट्रीब्युटर्स असतात. मग उत्पादक काय करतात, डिस्ट्रीब्युटर्सना वस्तूंची विक्री करतात किंवा डिस्ट्रीब्युटर डिमांड करतात उत्पादकाकडे, आणि मग डिस्ट्रीब्युटर काय करतात, घाऊक विक्रेत्यांना वस्तूंची विक्री करतात. आता डिस्ट्रीब्युटर आणि घाऊक विक्रेते इथे उत्पादकही नाही आणि ग्राहक सुद्धा नाही. बघा, डिस्ट्रीब्युटर हे उत्पादक आहेत का, घाऊक विक्रेते हे उत्पादक आहेत का, घाऊक विक्रेते ग्राहक आहेत का, डिस्ट्रीब्युटर ग्राहक आहेत का, ग्राहक त्यांना म्हणता येऊ शकतं, पण उत्पादक मात्र निश्चित नाही. कारण डिस्ट्रीब्युटरने कोणाकडून वस्तू खरेदी केलेल्या असतात, उत्पादकांकडून, म्हणजे ते उत्पादकांचे ग्राहक झाले, बरोबर. घाऊक विक्रेते डिस्ट्रीब्युटर्स कडून, मध्यस्थाकडून वस्तूंची खरेदी करतात. म्हणजे डिस्ट्रीब्युटर्सनी घाऊक विक्रेत्याला वस्तूंची विक्री केली, म्हणजे घाऊक विक्रेते हे ग्राहक झाले डिस्ट्रीब्युटर्सचे. लक्षात घ्या. तर अशा ठिकाणी बऱ्याचदा काय होते, मध्यस्थ हे उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये एक साखळी किंवा दुवा म्हणून काम करतात. अशा वेळेला या सगळ्या चॅनलसाठी, या साखळीसाठी व्हेरी गुड, त्या वस्तूंची उपलब्धता करून देणं, विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देणे, त्यास उत्पादन मिश्र असे म्हणतात. आले लक्षात तुमच्या? व्यवसाय संस्था ज्या मर्यादित किंवा क्षमतेने या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देतात त्यास उत्पादन मिश्र असे म्हणतात. मला वाटतं की तुम्हाला आता व्याख्या समजली असेल. पुढे कोणतीही व्यवसाय संस्था किंवा उद्योग उत्पादन संस्थेच्या उत्पादन मिश्राचे 3 पैलू अथवा 3 परिमाणे असतात. ही 3 परिमाणे पुढील प्रमाणे: 1 रुंदी, त्याला विड्थ असं म्हटलेलं आहे. 2 खोली, त्याला डेप्थ असं म्हटलेलं आहे. आणि 3 सातत्य, कन्सिस्टन्सी असं त्याला म्हटलेलं आहे. उत्पादनाची रुंदी, उत्पादनाची खोली आणि उत्पादनातील सातत्य. आता या संकल्पना काय आहेत? उत्पादनाची रुंदी म्हणजे रुंद असलेले उत्पादन का? नाही. उत्पादनाची खोली म्हणजे खोल असलेले उत्पादन का? अजिबात नाही. उत्पादनात सातत्य म्हणजे काही एकच उत्पादन सातत्याने सुरू आहे असं म्हणायचंय का? अजिबात नाही. तर उत्पादन मिश्रमध्ये जेव्हा एकाच वेळेला अनेक वस्तूंची निर्मिती किंवा उत्पादन केलं जातं तेव्हा वेगवेगळे गट पडतात वस्तू निर्मितीची. वेगवेगळ्या प्रकारची वस्तूंची निर्मिती केली जाते. मग त्या ग्राहक उपयोगी वस्तू असतील, कार्यालयीन उपयोगाच्या वस्तू असतील, औद्योगिक उपयोगाच्या वस्तू असतील, त्या पद्धतीने त्या वस्तूंचं वर्गीकरण केलं जातं, वर्गीकृत केले जातात, त्यांचे प्रकार पाडले जातात आणि त्या पद्धतीने स्वतंत्र गट निर्माण होतात वस्तूंचे. रुंद, विस्तार, व्हेरी गुड. ठीक आहे, आपण रुंदी म्हणूयात. ही रुंदी आपल्याला काय सांगते ते आपण पाहणार आहोत. आपल्याला ते शिकायचं आहे. व्हेरी गुड. जागा, शुभम मावतडे म्हणतो जागा. जागा नाही बेटा, मला ते सांगायचंय तुम्हाला. रुंदी म्हणजे काय, खोली म्हणजे काय,
आणि सातत्य म्हणजे काय ते एकदा आपण समजावून घेऊया. विस्तार म्हटलंय रुंदीला, ठीक आहे, एक वेळेला मी ते मान्य करेन की विस्तार केलाय उत्पादनांचा, विकास केलाय, म्हणजे एकाच वेळेला अनेक उत्पादनं सुरू केली. म्हणजे एक्स आपलं ए हे उत्पादन होतं सुरुवातीला, नंतर त्याला पॅरलल बी उत्पादन सुरू केलं, त्याच्यानंतर सी उत्पादन सुरू केलं, डी उत्पादन सुरू केलं, अगदी झेड पर्यंत तुम्ही गेलात तर ती झाली उत्पादनांची रुंदी. बरोबर ना? ए पासून बी पर्यंत गेला रुंदी वाढली की नाही? बी पासून सी पर्यंत गेलात रुंदी वाढली. याला म्हणतात रुंदी. म्हणून इथे म्हटले बघा क्रमांक 1 रुंदी म्हणजे काय? विड्थ म्हटलंय. व्यवसाय संस्थेच्या विविध उत्पादन शाखा, प्रॉडक्ट लाईन्स म्हणजे रुंदी होय. बघा, विविध उत्पादन शाखा आणि या विविध उत्पादन शाखांमधून उत्पादित केलेली विविध उत्पादने. मी तुम्हाला म्हटलं ना, उत्पादन क्रमांक 1, उत्पादन क्रमांक 2, एबीसीडी मध्ये म्हटलं होतं. उत्पादन क्रमांक 3 म्हणजे उत्पादनांची रुंदी वाढत गेली, विस्तार वाढत गेलाय. तुम्ही जो विस्तार म्हणतात ना, अर्थ सांगितलाय, व्याप वाढत गेलाय उत्पादनांचा. एका उत्पादनाच्या बरोबरच दुसरं उत्पादन, तिसरं उत्पादन, याला पॅरेलल समांतर असते ही रुंदी. आणि क्षितिज समांतर अशा पद्धतीने रुंदी मोजली जाते. बरोबर की नाही? आडवी दिशा जी म्हणतो आपण, बरोबर ना? म्हणजे एक उत्पादन आहे, त्याच्या शेजारी दुसरं शाखा आहे, दुसरं उत्पादन करण्यासाठी, तिसरी शाखा आहे, तिसरं उत्पादन करण्यासाठी, चौथी शाखा आहे, चौथं उत्पादन करण्यासाठी. याला म्हणतात उत्पादन मिश्रची रुंदी. म्हणजे एकाच वेळेला उत्पादनाच्या विविध शाखा निर्माण होणं आणि त्या शाखांमधून विविध प्रकारची उत्पादन, प्रॉडक्ट लाईन्स. बघा, प्रॉडक्ट लाईन म्हणजे काय? एका उत्पादनासाठी एकच प्रॉडक्ट लाईन असते, दुसऱ्या उत्पादनासाठी दुसरी प्रोडक्ट लाईन असते, तिसऱ्या उत्पादनासाठी तिसरी प्रोडक्ट लाईन असते. आणि हे सगळं करत असताना अनेक उत्पादनं त्या ठिकाणी उत्पादित होत असतात आणि ही एकमेकांना पर्यायी अशी उत्पादनं असतात. म्हणजे एका वस्तूच्या जागेवर बऱ्याचदा दुसरी वस्तू, तिसरी वस्तू, चौथी वस्तू, पाचवी वस्तू अशी संख्या वाढत जाते आणि त्याला म्हणतात उत्पादन मिश्रची रुंदी. आपल्याला ते चार्टच्या आधारे शिकायचं आहे. पुढच्या पेजवर अजून चार्ट आहे, तिथे तुम्हाला ते आणखी स्पष्टपणे समजणार आहे. नंतर खोली, त्याला डेप्थ असं म्हटलेलं आहे. बघा, खोलीच्या संदर्भात काय म्हटलंय? व्यवसाय संस्थेच्या प्रत्येक शाखेतील वस्तू उत्पादनांची संख्या, विविधता, नंबर ऑफ प्रोडक्ट्स किंवा आयटम्स म्हणजे खोली. किंवा त्याला एक पर्यायी शब्द इथे वापरलाय, खोली किंवा लांबी. खोली किंवा लांबी होय. बघा, म्हणजे एक उत्पादन संस्था आहे, या उत्पादन संस्थेमार्फत एका वेळेला समजा एक गट आहे, ग्राहक उपयोगी वस्तू किंवा कार्यालयीन उपयोगाच्या वस्तू. आता कार्यालयीन उपयोगाच्या कोणकोणत्या वस्तू असतात? स्टेशनरी मध्ये पेन आहे, पेन्सिल आहे, इरेजर आहे, बरोबर, पेपर्स आहेत, प्रिंटर असेल, स्टेपलर असेल. बघा, तर उत्पादक काय करतात? स्टेपलरची निर्मिती करतात, पेनची निर्मिती करतात, इरेजरची निर्मिती करतात, गम म्हणजे डिंक म्हणतो आपण त्याची निर्मिती करतात. म्हणजे ती एकच कॅटेगरी आहे, काय? कार्यालयीन उपयोगाच्या वस्तू. परंतु त्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंची संख्या वाढत गेली, एका खाली एक. वरती पेनची निर्मिती सुरू केली होती, नंतर पेन्सिलची निर्मिती सुरू केली, नंतर पेपरची निर्मिती सुरू केली, नंतर गमची निर्मिती सुरू केली, नंतर इरेजरची निर्मिती सुरू केली. अशी संख्या वाढत गेली. म्हणजे वरतून खालीपर्यंत ही संख्या वाढत जाणे एकाच कॅटेगरीमध्ये, त्याला म्हणतात खोली. आता एकच उत्पादन असेल तर त्याला खोली असेल का? एकाच प्रकारच्या वस्तूची निर्मिती केली जात असेल तर त्याच्यानंतर दुसरी वस्तू येणार आहे का? तिसरी वस्तू येणार आहे का? चौथी वस्तू येणार आहे का? नाही. म्हणजे खोली वाढणार आहे का? अजिबात नाही. एकच लेवल मेंटेन होईल एक वस्तूची. पण दुसरी वस्तू वाढली, तिसरी वस्तू वाढली, चौथी वस्तू वाढली, पाचवी वस्तू वाढली आपण असंही म्हणू शकतो. मग वरतून खालपर्यंत जे अंतर मोजलं जातं त्याला काय म्हणतात रे? खोली. याला म्हणायचंय उत्पादन मिश्रची खोली. म्हणजे जेवढी उत्पादनांची संख्या वाढेल, जेवढ्या उत्पादना प्रकारांची संख्या वाढेल, तेवढी खोली वाढत जाते. म्हणजे तुम्ही जरी एक